नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज. आज आपण प्रभाग क्रमांक 26 नगरसेवक धर्मेंद्र राजाराम काळे यांच्या प्रभागामध्ये आहोत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगरसेवक आहेत. सध्या संपूर्ण मुंबईमध्ये निधीच्या संदर्भामधला जो विषय आहे मोठा जोर धरलेला आहे. या ठिकाणी निधीमध्ये दुजाभाव होताना या ठिकाणी दिसत आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत कशा पद्धतीचा निधीचं वितरण झालेलं आहे. भाजपचा महापौर आहे, काय विषय आहेत आपण जाणून घेणार आहे. सर्वप्रथम आपलं स्वागत. काय सांगणार आहे आपण जो निधी आता भाजपचे महापौर कार्यरत आहे कशा पद्धतीचा निधी वाटप होत आहे, कसा दुजाभाव या ठिकाणी होत आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. ज्या पद्धतीने निधी वाटपामध्ये घोळ झालेला आहे, खरं तर जनतेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या नगरसेवकांना पण निवडून दिलंय आणि बीजेपीच्या पण नगरसेवकांना आहे ना जनतेनेच निवडून दिलंय. मग जनतेने दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिला असता फक्त एका पक्षाच्या नगरसेवकांना भरमसाठ निधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना नाम मात्र 25 लाख रुपये आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना 2,25,00,000. उलट माझा जो प्रभाग आहे तो 100% स्लम आहे. असं जर बघायला गेलं तर 100% स्लम मध्ये वॉटर, गटर, मीटर आणि इतरही भरपूर कामं आहेत. मला 2,25,00,000 काय 5 करोड जरी असला तरी निधी कमी पडेल, कारण एवढी कामं इथे आहेत. बाजूच्या वॉर्डामध्ये 27 वॉर्ड जो निलमताई गोरेंचा आहे, गुरवचा, जास्तीत जास्त 20% स्लम आहे. बाकी सगळे चांगले टॉवर वगैरे आहेत, त्यांना 3 ते 4 करोड रुपये. बाजूचा 25 नंबर वॉर्ड निशाताई परुळेकर, तो 100% आहे ना स्टँडर्ड एरिया आहे. मला वाटतं 10-15% फक्त स्लम असेल, त्यांना 5 करोड रुपये. म्हणजे हा जो दुजावा आहे निधीचा, मला असं वाटतं परत स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन असतील, महापौर असेल व त्यांच्या पक्षाचे जे मुख्य पूर्ण त्यांचं जे महानगरपालिका सांभाळत असतील, त्यांनी ते विचार करायला पाहिजे की खरोखर लोकांनी ज्यांना ज्यांना निवडून दिलंय त्यांचा तो अधिकार आहे. कारण की आम्हाला आमच्या काही घरावर सोन्याची कौलं लावायची नाहीये. आम्हाला लोकांची कामं करण्यासाठी, लोकांची जी वॉटर, गटर, मीटर, अजूनही भरपूर कामं आहेत, गार्डनची कामं आहेत, भरपूर विकास कामं आहेत, ती करण्यासाठी आपल्याला ती निधीची गरज असते. शिवसेनेच्या आतापर्यंत सत्ता होती महानगरपालिकेमध्ये. आतापर्यंत मला तर वाटत नाही आतापर्यंत शिवसेनेने कधी अशा पद्धतीचा निधीमध्ये दुजाभाव केला असेल असं वाटत नाही. आणि नेमकी आता कुठेतरी भाजपच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, तर याच्या सत्तेचा का कुठेतरी गैरवापर होतोय का? कसं आहे, तेव्हा आम्ही एकत्र होतो. एकत्र असताना देखील कारभार चालला ना. आणि थोडीशी कमी जास्त निधी असतोच, पण एवढा कमी नाही. आमच्या पक्षाचे ज्या आमच्या गटनेत्या आहेत, ज्या माजी महापौर होत्या, त्यांनी सुद्धा विरोधी पक्षाच्या लोकांना निधी वाटप केलेला आहे. थोडाफार कमी प्रमाणामध्ये काय असत नाही, पण तो केलेला आहे. एकदमच 25 लाख रुपये असं नाही. म्हणजे हा कुठेतरी निवडून आलेल्या नगरसेवकांवरती अन्याय होतोय. त्यांच्यावरच नाही, त्यांना निवडून दिलेले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यावर हा देखील अन्याय आहे असं मी समजतो. सध्या आता 25 लाखामध्ये एखाद्या गल्लीचं नूतनीकरणाचं काम असो, लादीकरणाचं काम असो, तर एका गल्लीमध्येच ते 25 लाख रुपये जातील. पण बाकीचे कामं कशा पद्धतीने करणार? जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि जनता दूधखोरी नाहीये. आताचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना पटतंय की खरोखर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकावरती अन्याय होतोय. पण आम्ही झुकणारे नाही आहोत. वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत आम्ही निधीचं जे काय असेल त्याचं हे करतोय आणि जी काही प्रायोगिक तत्वावरती कामं करता येतील, जे लोकांच्या खऱ्याखर गरजूच्या आता ज्या त्यांना करून द्यायच्या तशा आपण
पहिली ती कामं हाती घेतोय आणि ती करायची प्रयत्न करतो. तुमच्या प्रभागामध्ये जो 120 फुटाचा जो मार्ग आहे मोठ्या प्रगती पथावरती आहे, तिचं काम चालू आहे. सध्या तिथे दोन आमदारामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर आणि मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे. काय सांगणार तुम्ही त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये? खरं तर 120 फुटी जो रस्ता आहे, विकास कामाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कधीच विरोध केला नव्हता. पण विकास कसा झाला पाहिजे, लोकांना उद्ध्वस्त करून आणि त्यांची राहणीमान जी असेल त्याची पूर्ण वाट लावून त्याचा विकास होत नाही. प्रत्येकाला आहे ना सुविधेची गरज आहे. जग पुढे चाललंय, आपणही आहे ना जगाच्या सोबत पुढे चाललं पाहिजे. कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. पण कनेक्टिव्हिटी करत असताना एका ठराविक आमदाराच्या दबावापोटी आज आज तिथे परिस्थिती तुम्ही जाऊन बघा. 4 ते 5 फूट आहे ना रोड हाईटने वाढलेला आहे आणि आजूबाजूची जी घरं आहेत ती खड्ड्यात गेलेली आहे. मी सातत्याने तिथे ना व्हिजिट देतोय. माझा स्वतःचा तो प्रभाग असल्यामुळे मी तिथे जाऊन लोकांशी आहे ना भेटतोय. तिथले रोड इंजिनियर असतील, बाकीचे इतर अधिकारी असतील, त्यांना बोलवतोय की कशा पद्धतीने यांचं जी ड्रेनेज लाईन आहे, सांडपाणी आहे, पावसाचं पाणी साचणार नाही त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात. सातत्याने त्यांच्या पाठी लागून मी ते काम करतोय. मी ते काम करत असताना बाकीचे आता जे आमदार इथले अतुल भातखळकर असतील, आमचे प्रकाशदादा असतील, त्यांचं फक्त आहे ना उद्घाटन कशा पद्धतीने करायचंय. अरे तुम्हाला एवढी घाई का पडली आहे? जर खरोखर तुम्हाला लोकांचा कळवळा असता तर लोकांना इतरत्र न हलवता त्या ठिकाणी पुनर्वसनाची प्रक्रिया राबवून बाकीच्या जागेमधून तुम्ही तो रोड नेऊ शकला असतात. बाकीच्या जागे लोकांना कन्व्हिन्स करून तिथल्या तिथे पुनर्वसन त्यांचं टॉवर बनवून झालं असतं. बाजूच्या समतानगरमध्ये तिथे त्या विकासकाने चांगल्या इमारती तयार केल्यात. आजूबाजूच्या लोकांना तिथेच त्यांनी घरं दिली आहेत. तर हा जो रोड बनवता अजूनही चांगला आणि सुंदर रोड बनला असता. कारण तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथल्या तिथे त्यांचं जर पुनर्वसन केलं असतं, ती लोक बी आहे ना आनंदाने टॉवरमध्ये गेली असती ना. म्हणजे कुठेतरी तुम्हाला ती म्हणजे जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी ताकद होती ती कुठेतरी तुम्हाला घालवायची होती, तर ती तुम्ही घालवली आहेत. आता फक्त दिखावा करतोय की आम्ही लोकांसाठी करतोय. काय लोकांसाठी करत नाही. मी तुम्हाला लिहून देतो. एकदा रोड चालू झाला तर ना सगळे नगर आमदार अजून कोणी इतर पक्षाचे असतील ना, ते विकासाच्या मागे लागतील आणि मग तिथे SRA योजनेला राबवायला सुरुवात करतील. त्या ठिकाणी जे बाधित 100 DP रोडमध्ये जे बाधित कुटुंब आहेत, जे 60% ज्यांची तोडक कारवाई झाली होती अशांना सदनिका मिळाल्या, परंतु जे 40% तोडक कारवाई झाली अशांना सदनिका मिळाल्या नाही. कुठेतरी त्या लोकांवरती अन्याय झालाय का? नाही, मी नगरसेवक झालो त्याला आता मला वाटतं 4 ते 5च महिने झाले. पण मी निवडून आल्यानंतर पहिलं जे काम मी जर हाती घेतलं असेल ना तर त्या लोकांच्या पुनर्वसनाचं. कारण की त्याच्यामध्ये भरपूर तफावत होती. काही लोकांना ज्यांचे 70% 80% जी घरं गेलीत त्यांना तर त्या सदनिका मिळाल्या. पण काही 40% 35% होते, त्यांच्यासाठी एवढा डिले झाला. शेवटी मला भांडावं लागलं की त्यांना जर राहण्यासाठी आता जागा शिल्लक राहिली नाही तर त्यांची उर्वरित जी काय जागा असेल ती पण ताब्यात घ्या आणि त्यांनाही PAP द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रशासनाशी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी भांडून त्या केल्यात. आणि मला असं वाटतं की सर्वांना PAP मिळालेलं आहे. काही ठराविक जे कमर्शियल दुकानदार आहेत 4-5 असतील, त्यांचं अजून त्यांना ते मिळालेलं नाही. कारण की त्यांना कुठेतरी दाखवलं होतं पण त्यांचे व्यवसाय या ठिकाणी स्टॅब्लिश झालेला आहे. तर त्यांना इथल्या इथे अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की जी जागा थोडीफार शिल्लक असेल त्याच्यामध्ये त्यांना आपण कमर्शियल करून देऊ. आपण वाट बघतोय. नाही तर तोही मुद्दा मला त्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या अगोदर ही जी घाई आमदारांची चालली आहे ना त्याच्या अगोदर पहिलं त्यांना त्या कमर्शियलवाल्यांना जोपर्यंत मिळत नाही मी त्याचं उद्घाटन होऊ देणार नाही. या ठिकाणी आता नुकतेच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या विविध विषयासंदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की गरज असेल तर सोनं खरेदी करा, फॉरेन ट्रिप टाळा आणि पेट्रोल डिझेल गरज असेल तरच घ्या. या संदर्भामध्ये काय?
कुठेतरी लोक जे आपली लोकशाही आहे कुठल्या मार्गावर चालली आहे आणि आर्थिक संकट या ठिकाणी उद्भवण्याचे प्रश्न चिन्ह दिसत आहे. जे शिकलेले तरुण आहेत ना, त्यांना ह्या गोष्टी पटणाऱ्या नाही. मोदीजीची जी जुमलेबाजी आहे ना, मोठे नेते आहेत, ते पंतप्रधान आहेत, माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता नगरसेवक त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. आमचे पक्षाचे नेते पक्षप्रमुख आमचे त्याच्यावर बोलत राहतात. पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याला मी उत्तर जरूर देईन. सोनं खरेदी करू नका. आज तुम्ही महागाई एवढी वाढवून ठेवली आहे की जो पैसा येतोय तो बिचारा रोजच्या खाण्यापिण्यातच जातोय. अरे सोनं खरेदी करण्यासाठी 4 पैसे वाचतील, ते जमा होतील तेव्हा तो सोनं खरेदी करेल ना. तुम्ही कोणाला आवाहन करताय सोनं खरेदी करू नका? याचा उपयोग मला वाटतं फक्त अदानी आणि अंबानीच्या बायकोला झाला असेल. ते खुश असतील दोघे, कारण की ते जे सोनं गोल्ड बिल्ड खरेदी करायचे ते आता मोदीजींनी जे आवाहन केलंय तर त्यांनी बंद केलं असेल, तर मग हे दोन उद्योजक खुश झाले असतील. बाकी सामान्यांना तर खायचे वांदे झाले. रोजचं जे त्यांचं जीवन मरणाचं आज ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या भरमसाठ वाढलेल्या आहेत. आणि तुम्ही पेट्रोल डिझेलचा जो विषय घेताय, मध्येच मी आता गावी जाऊन आलो, पूर्ण गावी जाईपर्यंत पेट्रोल मिळतंय पण डिझेल नाही. आज आपल्या 90% जे व्हेकल आहेत, जे गुड व्हेकल, जिथे ट्रान्सपोर्टचं जे साधन आहे त्यांना डिझेल लागतं. सगळीकडेच काय तुमचे LPG CNG पंप अजूनही सगळीकडे झालेले नाही आहेत. बहुतेक सगळे ट्रान्सपोर्टच्या ज्या गाड्या आहेत त्या डिझेलवर अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये पण काळा बाजार चालू आहे. आणि ते भरमसाठ आहे ना, पैसे देऊन त्यांना जर इंधन घ्यायचं असेल तर सगळ्या ज्या येणाऱ्या वस्तू आहेत त्याचे पैसे वाढणारच ना. तो कोणाच्या आहे ना खिशाला त्याची झळ आहे, सामान्य लोकांच्या खिशाला त्याची झळ आहे. मोदीजींनी काय फक्त आवाहन केलं, त्यांचे अंधभक्त ते राबवत आहेत. पण जो हातावर पोट भरणारा जो नागरिक आहे, जो हातावर पोट भरणारा, जो परराज्यातून आहे ना, मुंबई सारख्या ठिकाणी म्हणा अजून कुठेतरी आहे ना कामानिमित्त तो पोट भरायला येतोय, त्याची तर अवस्था आहे ना, इकडे आर तिकडे वीर असं झालंय. कशाला ते सोनं खरेदी करतील? त्यांचा पैसा हातात टिकत नाही. काहीतरी मोदीजी बोलतायत. आणि आजही अंध भक्तांना माझी विनंती आहे की तुमच्या डोळ्यावरची पट्टी आहे ना ती काढा आणि वाचतो बघा. तर या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलेले. याचा अर्थ कुठेतरी अर्थव्यवस्थेवरती अर्थव्यवस्था धोक्यामध्ये आहे की काय, असं जनतेमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली, भाजपचे महापौर झालेले, विरोधी पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यांना 25 लाखाचा तुटपुंजा जो निधी आहे तो वितरित झालेला. यावरून असं दिसतंय की भाजप सरकार हे भेदभाव करणारं सरकार आहे की काय, असं यावरून दिसत आहे. याकडे सुज्ञ जनता कशा पद्धतीने लक्ष देईन हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आणि कशा पद्धतीने जनता भाजपाला प्रश्न विचारेल व येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचे उत्तर देईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. कॅमेरामॅन मेहुल पवार सोबत सिद्धार्थ काळे, निर्भीड सम्राट.